हा डबा ना मी उघडते, बट प्लीज डोंट जज मी ऑन द बेसिस. कॉफी शिवाय मी राहू शकत नाही दिवसभरात. बरं, मी एक कॉफी पिते. पाणीपुरी आणि वडापाव सोडून असं काही नव्हतं. पाणीपुरी वडापाव माझे विकनेसेस आहेत आणि मी चपातीला चपातीच म्हणते, सॉरी पोळ्या नाही म्हणत. सो 2 फोडण्या मी वाया घालवल्यात कारण दोन्ही करपल्या. मग तिने सांगितलं थांब, शांत हो, कढई शांत होऊ दे. सगळेजण सांगतात ना की सूर्यास्ताच्या आधी खाल्लं पाहिजे. येस, इट इज करेक्ट ॲज वेल. ते काही जणांना सूटसुद्धा करतं, बट आय वुड जस्ट सजेस्ट की अंडरस्टँड युअर बॉडी टाईप. लाईफस्टाईल बाय PNG प्रेझेंट्स वॉट्स इन माय लंचच्या या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज फायनली आपण बघणार आहोत वॉट्स इन रुचिरा जाधव्स लंच. कारण का जोपासून मी तिला स्क्रीनवर बघते ना, ती आहे तशीच दिसते. सो तिच्या या फिटनेस मागचं रिझन नेमकं काय हे आपण कुठेतरी आज उलगडण्याचा प्रयत्न करूया. खूप स्वागत रुचिरा, कशी आहेस? मी खूप छान. तू कशी आहेस? मी मजेत आहे आणि खूप दिवसांपासून आपलं बोलणं व्हायचं की आपण हे सेगमेंट करूया. फायनली तो दिवस आला आहे आणि मला अतिशय आनंद होतो की तिने 2 बॉक्स भरून काय आणलं हे आता मी तुमच्यासोबतच बघणार आहे की तिच्या या पिटाऱ्यामध्ये काय आहे. म्हणजे हे 2 मील बॉक्स आहेत फक्त आणि त्या व्यतिरिक्त सेटवर मागवणं वगैरे होत असतं दिवसभराचं. आणि सेटवरचे जर सगळे कुठल्या गोष्टीला कंटाळले असतील तर ते म्हणजे रुचिरा आणि रुचिराच्या बॅग्स ना. कारण मिल बॉक्स 2 आहेत आणि बाकी बॅग्स, मेकअप, हेअर आणि एक्स्ट्रा सामान ते तर विचारू नका. स्केचबुक वगैरे पण मी घेऊन फिरत असते. बट येस, आज आपण लंचवर फोकस करूया की माझ्या मिल बॉक्समध्ये नेमकं काय काय आहे. आणि जसं तू म्हणालीस की तिचं सिक्रेट काय वगैरे, तर याला मी फक्त एका वाक्यात उत्तर देईन की माझ्या आईच्या हातचं जेवण हे माझ्या फिटनेसचं सिक्रेट आहे. दॅट्स इट. म्हणजे मी जेव्हा आईला म्हणते ना की आई स्प्राऊट सॅलड वगैरे कर, गपचूप मटकीची भाजी खायची असं आईचं असतं. कारण का आपल्या इंडियन डाएटमध्ये सगळ्या न्यूट्रिशियस गोष्टी आहेत. सो आपण आधी बघूयात आणि मग तशा गप्पा आपण मारूया तुझ्या फूड चॉईसेसवर. सो लेट्स गो. हो, सो हे सगळं म्हणजे इकडे थोडंसं मेकअपचं सामान आणि हे सगळं माझं जेवण आहे. आणि आता थोड्याच वेळात लंच ब्रेक होईल, सो त्यामुळे मी ते असं सगळं थोडं ॲस्थेटिकली लावून ठेवलेलं आहे 7च्या शिफ्टला सुद्धा. सो आपण बघूया माझ्या लंच बॉक्समध्ये किंवा मील बॉक्समध्ये काय काय वॉट्स देअर इन माय लंच. ओके, सो आपण सुरू करूया या बॅगपासून. आणि दिस इज ऑफकोर्स बीन लव विथ लव. मम्माने पाठवलेलं आहे जेवण. आज 7ची शिफ्ट होती ॲक्च्युली आणि 7 ते 10 वगैरे, त्यामुळे खूप जेवण आहे आपल्याकडे. तुम्ही दोघंसुद्धा जेवून जा. सो मला एक गोष्ट काय आवडते माहिती आहे ना, हे जो टिपिकल आपला जो खणाचा डबा असतो पारंपरिक, हा फीलच येत नाही डबा. नाही येत. डबा खाल्ल्याचा जो फील असतो तो येत नाही. सो हा डबा आहे माझ्याकडे, तो आपण उघडून बघूया. 5-10 मिनटं उघडत नाही ना तेव्हा अजून मजा. हां, आय एम व्हेरी बॅड. मला तर तो लावताही येत नाही आणि तुम्ही लोक येणार म्हणून ना मी प्रॅक्टिस केली की ते कसं माझा पोपट होऊ नये म्हणून. सो आता मला माहिती आहे कसं उघडायचं. हे असं वर करायचं, असं उघडतो. नाही तर आधी म्हणजे मला कोणाला बोलायला लागायचं. सो आपण बघूया की या डब्यात काय आहे. आणि हा अर्थात म्हणजे डबे आयांच्या फार जवळचे असतात नाही का, त्यामुळे आय मेक शुअर की मी हरवणार नाही किंवा काय, हे तर सगळं असतं. बरोबर लक्षात असतं कुठला डबा कधी दिला होता आणि तू घरी नाही आणलायस वगैरे वगैरे. सो या डब्यामध्ये आज मला अंदाज आहे काय. हां, सो आईनी छान पोळा दिला आहे, भाकरी अर्थात सॅलड आहे आणि माझी आवडती पनीरची भाजी, पनीर भुर्जी दिली आहे. कारण मी बिंग व्हेजिटेरियन, एगिटेरियन पण आहे, बट अगेन वार वगैरे सगळं, बट मेजर सोर्स ऑफ प्रोटीन वगैरे पनीरच असतो व्हेजिटेरियनसाठी अपार्ट फ्रॉम एग. सो त्यामुळे आज हे माझा मेन कोर्स आहे काइंड ऑफ. सॅलड तर असतंच, भाकरी, पोळा आणि पनीर भुर्जी. सो पोळा इथे सुद्धा बऱ्याच लोकांना आवडतो, त्यामुळे आईनी हे फार एक्स्ट्राचं ते दिलं आहे. म्हणजे हे माझं आहे, हे मी खाणार आहे. पण हे बाकीचं सेटवर सुद्धा मी आणते. म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवतो छान, त्यामुळे म्हणजे सिरियलसुद्धा छान चालू, एकत्र जेवतो आणि ते सगळं उतरतं. त्यामुळे त्यांना माझ्या आईच्या हातचं जेवणसुद्धा आवडतं. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आणि त्यामुळे मम्माने, तिला हुरूप येतो ना मी जेव्हा घरी जाऊन सांगते की मम्मा तुझं आजचं हे आवडलं. काल मला इथून ऑर्डर आली आहे की पोळा सांग ना, पोळा उद्या द्यायला. त्यामुळे आईने आवर्जून पोळे दिले ते फार. यातलं मी एवढंच खाणार आहे फक्त, कारण पोळा मी फार खात नाही. बट भाजी, भाकरी आणि सॅलड इज माय गो टू मील एनी टाईम. म्हणजे कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी मला भाजी भाकरी हवी असते किंवा त्यासाठी मी क्रेव्ह करते. आपण 1-2 दिवस ते खाऊ शकतो, पण नंतर आपल्याला घरची आठवणी येते. म्हणजे मला दिवसभरातलं मी सांगते काय, मी मडवरून ऑल द वे मुलुंड का जाते तर आईच्या हातचं जेवायला. दॅट इज द ओनली रिझन. मी शिफ्ट पण होत नाही आहे कुठेच, माझं घर सोडून, आई सोडून मी कुठेही जात नाही. सो हे तर आहेच, हे आपलं मील आहे. आणि हे ताक मी डिपेंड्स, म्हणजे कधी वाटलंच की भारत ऑक्टोबर हिट वगैरे तर नाहीच आहे, पावसाळ्यात सुरू आहे, बट स्टील थोडंसं पोटाला छान थंडावा वाटण्यासाठी एक बॅकअपला असतं माझ्याकडे ताक.
सो ॲज यू कॅन सी हे तर म्हणजे जवळपास दुकान मांडून ठेवलेलं आहे. एवढे फ्रुट्स टू बी ऑनेस्ट एवढे फ्रुट्स टू बी ऑनेस्ट रोज नसतात माझ्याकडे, पण इथे काय आमच्या सेटवर आजकाल ते येतात एका क्लिकवर 10 मिनिटात एवढे ॲप्स आलेत. त्यामुळे आज मी काही नारळ पाणी मी रोज पिते, त्यामुळे हे तर असतं माझं फर्स्ट हाफमध्ये. आय मेक शुअर की मी म्हटलं तर हे 5-5 मिनिटावर 5 मिनिटावर म्हणजे म्हटलं हेच आहे नाही का, नारळाची झाडच आहेत. त्यामुळे माझं जे सकाळपासून जे रुटीन असतं फर्स्ट हाफमध्ये जर मी काय खाते तर मॉर्निंगला मी ब्रेकफास्ट डेफिनेटली करते. माझा छान हेवी ब्रेकफास्ट असतो, कधी घरून करून निघते किंवा जर सकाळी 7चा कॉल टाईम जसं आज तर मग मी इथे मागवते किंवा आई जे देते त्यातला मी ब्रेकफास्ट खाते. आणि त्यातली आय मेक शुअर की फर्स्ट हाफ म्हणजे 3 किंवा 4 वाजण्याच्या आधी काहीतरी फळं माझ्या पोटात जावीत. सो बनाना, नारळ पाणी हे तर असतंच. आणि आज आपल्याकडे थोडं ड्रॅगन फ्रूट आणि हे सुद्धा मी एक्स्ट्रा मागवलं आहे, ते थोडं लॅविश फ्रूट आहे. अजून एक एक्सक्लुझिव्ह आणि माझं मोस्ट फेवरेट फ्रूट याच्यामध्ये ते तर मी दाखवणार आहे, बट ते नेहमी असतं माझ्याकडे. सो मला त्याचं काही अप्रूप वाटतच नाही आता. सो हे सीताफळ मम्मीने पाठवलं आहे आणि ड्रॅगन फ्रूट मी मागवलं आहे कारण आज म्हटलं सगळेजण खाऊ इथे. आत्ता आपण बघणार. सो हा माझा मेन कोर्स तर झालाच आहे आणि हे झालं माझ्या फर्स्ट हाफपर्यंतच्या मील्सचं की फ्रूट्स आणि हे सगळं हा मेन कोर्स. येस. सो मी हा डबा थोडा साईडला ठेवते फक्त. आणि सॅलड मस्ट आहे, म्हणजे सॅलडशिवाय मला घास उतरत नाही खरं सांगू तर. म्हणजे प्रत्येक घासासोबत ना सॅलड लागतंच. चांगली सवय आणि इट इज व्हेरी गुड फॉर फायबर्स वगैरे सगळेच असतात ना त्यात. हा माझा फेवरेट मील बॉक्स आहे. म्हणजे बघता क्षणी मी याच्या प्रेमात पडले आणि उचललेला वगैरे असं सगळं आहे. सो यात आय डोंट नो मी किती ऑर्गनाईज करून ठेवलं आहे टू बी ऑनेस्ट, बट या. सो हे असं सगळं आहे. यात अगेन एक एक्स्ट्रा ताग आहे. थोडं हेल्दी आणि हे सगळं. हां, यात थोडं डाएट स्टफ. अगेन वेन इट कम्स टू डाएट ना, मी नेहमी म्हणते जेव्हा केव्हा मला विचारलं गेलं आहे किंवा तर माझं असं की मी डाएट ठरवून नसतं. मला जे खायचं मी सगळं खाते. आणि सो डाएट इज अ पार्ट ऑफ युअर रुटीन. ते काही तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायची गरज पाहिजे असं नसतं. दॅट्स वॉट आय बिलीव्ह इन. दॅट इज द रिझन मी भाजी भाकरी पण खाते आणि या सगळ्या गोष्टी पण खाते ज्या फिलिंग असतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण जंक खायला जातो तर ते स्किप करून हे खाऊया. एक्झॅक्टली की मग मध्येच कुठेतरी काहीतरी मागवा, त्याची गरज नाही पडत. मग ते मागवणं जे असतं ना, मग महिन्यातनं एकदा मी मागवते सुद्धा, कारण मी 30 दिवस हे खात असते. सो हे ओट्स आहेत. याच्यामध्ये मी आता हे म्हणजे आमचं एक वन ऑफ द मील आहे. इथे बरेचसे माझे को ॲक्टर्ससुद्धा मी थोडे सगळे आहेत की त्यांना असे आवडतात, डाएट फ्रीक आहेत. त्यामुळे मग हे आमचं गो टू मील आहे की कधीतरी सीनमध्ये गॅप मिळाला आणि भूक लागलेली असेल. सो वी हॅव दिस. लाईक याचं पण माझ्याकडे मोठं पाऊच आम्ही आणून ठेवतो तिथे बास्केटमध्ये. सो हे ओट्स आहेत, मल्टीग्रेन ओट्स आणि हे मिल्क अर्थात. सो हे याच्यात टाकून मग त्यात प्रॉपर बनाना स्लाईस करून टाकून आणि डेट्स टाकतो आम्ही त्याच्यामध्ये, खजूर. सो ते एक छान मील होतं जे आम्ही खातो युजली. लास्ट टाइम मी जेव्हा अर्णवचा गेला होता वॉच इन माय लंच, त्यांनी स्मूदीची रेसिपी बनवून दाखवली. ओ दॅट्स ग्रेट. हां, जरा खूप फिटनेस फ्रीक आहे. हो एक्झॅक्टली. आणि त्यानंतर हे प्रोटीन बार, मध्येच स्नॅक, मिड स्नॅक कधी भूक लागलीच तर अगदीच. आणि हे आहेत फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स. हे आम्ही नेहमी ठेवतो कारण त्यामुळे मी ही बॉटल एवढी मोठी कॅरी करते. मला म्हणतात तुझा आणलायस का म्हणून इथे सेटवर. सो दिस इज दॅट वॉटर बॉटल जी सिपर जी नेहमी माझ्याकडे असते आणि याच्या सीड्स टाकते मी. त्यामुळे आम्ही एक शुअर म्हणजे सेटवर आमच्या नावाच्या बॉटल्स असतात. लावण्या नावाची एक बॉटल आहे सेटवर, पण मला माझी लागते आणि दॅट इज द रिझन हे सगळे सीड्स वगैरे टाकता येतात. किंवा कधी मी तुळशीची पानं टाकून ते पाणी आणते. सो दिवसभर ते पाण्याचा घोट प्यायल्यावरच इतकं सूदिंग आणि रिफ्रेशिंग वाटतं ना. सो या दॅट वॉज अबाउट बॉटल. आणि हा डबा ना मी उघडते, बट प्लीज डोंट जज मी ऑन द बेसिस, कारण थोडंसं त्याच्यातलं अस्ताव्यस्त झालेलं असणार आहे. या ड्रायफ्रूट्स आणि मेथीचा लाडू होता. आता तो थोडं लाडू आहे बट तो थोडासा तुटला आहे. बट अगेन इट्स माय सोर्स ऑफ प्रोटीन म्हण किंवा आणि याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स आहेत यार. मेथीचा लाडू इज लाईक सुपर हेल्दी स्टफ. त्यामुळे मम्मी मेक शुअर करते की माझ्याकडे 1 किंवा 2 रोज असावेत. तर कधी मिस आउट होतं की कधी मला इथेच राहायला लागतं वगैरे. बट हा एक बॅकअपवाला आहे की अगदीच खूप भूक लागली तर काय, तर माझ्याकडे डेट्स आहेत, अंजीर आहे, बदाम, अक्रोड आणि मेथीचा लाडू जो थोडासा तुटला आहे. सॉरी मम्मी, पण मी आज खाणार आहे. तिचं म्हणणं असतं तू परत आणतेस, परत नको आणत जाऊस. बट येस, आय विल फिनिश दिस अप टुडे. आणि देन अगेन मिल्क. आणि येस, ज्या मी माझ्या फेवरेट स्नॅकबद्दल बोलत होते किंवा फेवरेट फ्रूट जे माझं अगदी म्हणजे डोळे झाकून सुद्धा मी ते बनवू शकते, बनवायला देऊ शकते,
खायला बनवून देऊ शकते म्हणजे सगळ्यांना, आणि मला आवडतं ते बनवायला. दॅट इज दिस ॲव्होकाडो. सो ॲव्होकाडोचं टोस्ट आम्ही इथे सुद्धा बनवलेला आहे. सो इंडक्शन वगैरे कधीतरी आणतो असा प्लॅन होतो आमचा. आणि मी पाहिजे रोज इथे. हो, आणि मी एक दिवस ॲव्होकाडो आणि ऑमलेटचा प्लॅन बनवला होता. म्हणजे माझा एक कोएक्टर, आम्ही दोघांनी मिळून ती ट्रीट केली होती आणि सगळ्यांना ते इतकं आवडलं होतं. आणि माझ्याकडे फक्त 2 ॲव्होकाडो होते आणि त्याचे टोस्ट बनवून आम्ही 8 जणांनी व्यवस्थित खाल्ले आहेत. कारण आम्ही सगळं चॉप करून वगैरे सामान आणलं होतं घरून बनवून. इथे फक्त टोस्ट करायचे होते आणि ते बनवून द्यायचे होते. सो मे बी आज इव्हनिंगचा हा आमचा प्लॅन असू शकतो आहे. किंवा मी कधी कधी फ्रूट असं सुद्धा खाते किंवा टोस्ट बनवून खाते. सो फॉर दॅट ऑफकोर्स आय हॅव गॉट दिस ब्राऊन ब्रेड विथ मी. आणि मला सगळ्यात जास्त अगेन एक असतं ना की एक स्ट्रेस बस्टर असतं आपल्यासाठी, ती गोष्ट म्हणजे कॉफी. कॉफीशिवाय मी राहू शकत नाही. दिवसभरात बरं मी 1 कॉफी पिते. आमचे जे स्पॉट दादा आहेत ते रोज आल्यावर सकाळी विचारणार, लावण्य मॅम आपके लिए कुछ लावू. त्यांना माहिती आहे माझं उत्तर नाही असतं, कारण मी इधर घरून खाऊन येते किंवा घरून ॲटलिस्ट ना मी सकाळी चहा पिऊन येते. सो मॉर्निंग टी आणि इव्हनिंग कॉफी पर्सन आहे मी. पण मी दिवसभरात मग माझं काहीच नसतं. मी पाणी पिणार, नारळ पाणी, फ्रूट्स, हे ते असतं. आणि इव्हनिंगला मला एक छान कॉफी लागते. सो कधी कधी इकडची कॉफी ह्यांना माहिती आहे मला कशी लागते, देतात, बट स्टील ती कधी कधी वर खाली होते. आणि दॅट इज द रिझन मी आता माझा जो ट्रॅव्हल शो करते आहे त्यानिमित्ताने मला बऱ्याच देशांमध्ये फिरायला मिळतं. सो त्यामध्ये मी शूट इतकं करत असते की मला शॉपिंगला ॲज सच वेळ मिळत नाही. बट आय मेक शुअर की ॲटलिस्ट मी प्रत्येक देशाची 1 कॉफी घरी घेऊन यावी, किंवा व्हाईट कॉफी, ब्लॅक कॉफी, तिथली जी स्पेशालिटी असते. सो हे व्हिएतनामपासून मी जे सुरू केलं. सो माझ्या घरी कॉफीचं कलेक्शन आहे. सो रिसेंटली आय वॉज इन मलेशिया. सो तिथून मी रेडी मिक्स कॉफीचे पाउचेस आणलेले, ते मी इथे पण दिले. त्यामुळे सगळ्यांना ते छान वाटतं की मी कुठून आल्यावर काय आणलं आहेस यावेळी, काय खाऊ आणलं आहे, किंवा कुठली कॉफी आहे वगैरे असं. सो ते सॅशेस माझ्याकडे असतात. सो माझ्याकडे यावेळी हे 2 सॅशेस, ही व्हाईट कॉफी आहे, दोन्ही व्हाईट कॉफी आहेत, बट दिस इज 3 in 1 अँड दिस इज 4 in 1, ॲज इन ही हेझलनट फ्लेवरची आहे. सो हे फक्त आपल्याला गरम पाण्यात टाकून संध्याकाळी प्यायचं आहे, म्हणजे मग मला दुसरं काहीच नाही लागणार असं आहे. म्हणजे मी ढगात असते लिटरली, नॉट टू एक्झॅजरेट. इतकी सुंदर कॉफी आहे म्हणजे मला, त्यामुळे कॉफीचं प्रचंड वेड आहे. आणि इथे सुद्धा मी शेअर करते अर्थात, सेम ॲज आय एम गोना मेक यू ट्राय दिस वन फॉर शुअर. आपण पिऊयात. सो हे असं सगळं आहे. आणि हे लोक ना माझ्या बास्केटमध्ये येऊन बघत असतात की काय आहे, काय आहे, काय नाही आहे. सो हे स्पून्स, फोक्स तर असतातच अर्थात, पण त्यांना ह्या 2 गोष्टी बघून ना फार आश्चर्य होतं की तुझ्या बॉक्समध्ये मीठ आहे, मीठ काय, इतकी डिटेलिंग कोण करतं. किंवा माझ्याकडे टूथपिक वगैरे पण आहे. सो ते असंच मला आवडतं छान ठेवायला, कधी कोणाला लागतं वगैरे. सो हे असा सगळा एकंदरीत माझा मील बॉक्स आहे. आज मी हे पण आणलं आहे, डार्क चॉकलेट. ते ॲक्च्युली मला मी दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट दिले होते, तर सर नेमके राहिले आहेत, तर त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणि हे चॉकलेट आणलं जे मी त्यांना देणार आहे. सो डार्क चॉकलेट आणि सगळे अगेन फिटनेस फ्रीक, त्यामुळे डार्क चॉकलेट सगळे खातात. सो हे असं सगळं आहे. हां, हे आपलं राहिलं प्रोटीन. हे पण प्रोटीन पिते मी. एक दिवसभरात एक 1 ऑफ द मील असतं प्रोटीन शेकचं. सो ते दॅट आय विल हॅव इन द इव्हनिंग. सो असं माझं एक ठरलेल्या गोष्टी आहेत की कधी काय कधी काय कधी काय. आणि हे मी मुद्दाम ठरवलेलं नाही आहे. सो मला असं सांगता येईल सेट झालं कारण ना आपल्याला कळत जातं. अगेन आय एम इन टू योगा, त्यामुळे योगामुळे ना बॉडीला इतकी सवय लागते की मला काय पाहिजे काय नाही ते बॉडी आपोआप ठरवते. सो म्हणजे मी इनडिरेक्टली नाही पण म्हणते कुठल्या गोष्टीला, हा पण म्हणते. आणि मी खाते सगळं, म्हणजे असं नाही की मी काय खात नाहीच वगैरे, बट बॅलन्स असला पाहिजे, प्रपोर्शन असलं पाहिजे. बरं, दुसऱ्या दिवशी मी वर्कआउट करते, कितीचाही कॉल टाईम असू दे. इथे सुद्धा आम्ही डंबेल्स आणून ठेवलेले आहेत, त्यामुळे वॉक करतो आम्ही. कधी कधी आता बॅडमिंटनचा सुद्धा प्लॅन चालू आहे की आपण बॅडमिंटन खेळूया. एवढा वेळ आम्हाला मिळणार नाही आहे स्टील, कारण आम्ही उद्याचे एपिसोड्स आता शूट करतो आहे वगैरे वगैरे. बट ठीक आहे, मला असं वाटतं हेल्थ कम्स फर्स्ट. आणि आय व्हेरी मच बिलीव्ह की हेल्थ, किंवा आपण बोलतो ना की ॲप्स फक्त जिममध्ये नाही बनत, ॲप्स किचनमध्ये बनतात. म्हणजे व्हॉट यू ईट दॅट रिफ्लेक्ट्स ऑन युअर बॉडी. मग ॲप्स असू दे, तुमची जॉ लाईन असू दे, ते स्क्रीनवर छान दिसतं ना. म्हणजे सो मी अगेन म्हणते की ब्युटीची ही डेफिनेशन नाही आहे की ॲप्स आणि जॉ लाईन, बट बिंग अन ॲक्टर वी हॅव टू रिप्रेझेंट आवर सेल्फ इन सर्टन वे, आणि त्याच्यासाठी छान दिसणं भाग आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅटसुद्धा बिफोर बिंग अन ॲक्टर ऑल्सो मला आय ऑलवेज लाईक की लुकिंग गुड किंवा प्रेझेंटिंग माय सेल्फ. तुला जेव्हापासून मी स्क्रीनवर बघते तू तशीच दिसतेस मला. सो म्हणजे तरी आपण म्हणजे एक आपली एक एज असतं ना जिथे आपण सगळं काय खाल्लं असतं, पण एक पॉईंट येतो की आपल्याला कळतं की हे सगळं आपण चुकीचं करतोय. तुला कधी कळलं होतं की हे सगळं आपल्याला चेंज करावं लागेल, नाही तर हे खूप
नाही मी सांगते काय, आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की हे खूप मल्टिपल टाइम्स म्हटलं की मी 10वी नंतरच योगा सुरू केला आहे. त्याच्या आधी मी आईच्या हातचंच जेवत होते, घरचं जेवण. जसं तू म्हणालीस की मटकीची भाजी देते ना आई, सो मी ते सगळं भाजी भाकरीच खात आले. त्यामुळे असं काही बाहेरचं फार आवडते पाणीपुरी आणि वडापाव सोडून असं काही नव्हतं. पाणीपुरी वडापाव माझे विकनेसेस आहेत, पण ते जेव्हा मी इंटरनॅशनल ट्रिपवरला येते तेव्हा मग मी एक वडापाव खाते, कारण तिकडे सगळं हे सगळं मसाले आणि टेस्ट स्पायसेसची गेलेली असते, तिथे नाही मिळालेले असतात. सो मी तेवढाच खाते. मग अगेन 2-3 महिने माझं काहीच नसतं. त्यामुळे हा जो काही बॅलन्स आहे, त्यामुळे कधी मला सोडायला लागलं वगैरे असं झालंच नाही. मी 2 महिन्यातनं एकदा पिझ्झासुद्धा खाल्लेला असू शकतोय, थिन क्रस्ट किंवा काय, त्याच्यातही व्हेजीज असतात. सो आणि आपण इथून काढलं ना की वॉट आय मीटिंग इज जंक वगैरे ते, आणि किती बॅलन्स आहे तुमचा खाण्यामध्ये हे तुम्हालाच माहीत असेल तर ते सगळं सोपं होऊन जातं. आणि त्यामुळे मला सोडायची कधीच गरज नाही पडली. आणि मी सांगते, जर कधी आता आय एम नॉट अ बॉडी पर्सन, बट स्टील जेव्हा आपण असं किंवा प्रेमियर्स किंवा आपले काही काही इव्हेंट्स असतात तेव्हा तिथे जेवण असतं, राईट. सो ते सुद्धा न जेवता जर मी घरी जाऊन आईला जर फोन करून सांगत असेल की वरण भात ठेव, आणि आजकाल तर म्हणजे भाजी भाकरी ना, मी आधीपासून माझी फेवरेट होती. चपाती पण मी खाते अर्थात, आणि मी चपातीला चपातीच म्हणते, सॉरी पोळ्या नाही म्हणत. सो हे तर आहेच माझं, आईच्या हातची भाजी भाकरी, डाळ, वरण भात वगैरे. आणि आमच्याकडे एक अशी सवय आहे की माझ्या बाबा फार पर्टिक्युलर आहेत याच्या बाबतीत, की दुपारचं जेवण आणि इव्हनिंगचं जेवण, ठीक आहे. तर बाबांना ना आता कॉम्बिनेशन प्लेट कशी लागते बघ, जर आपली वरण येल्लो असेल ना, म्हणजे किंवा आमटी असते ती तिखट असते, रेड असते. सो जर आमटी असेल रेड, तर उसळ नाही बनवायची, 2 रेड गोष्टी नको. मग तू बनवायची, मग भाजी कुठली तरी वेगळी बनव, किंवा तू उसळ बनवतेस तर वरण बनव. सो दॅट कॉम्बिनेशन माइल्ड, आणि ह्याचं ते फार पर्टिक्युलर आहे त्या बाबतीत. आणि दुपारची भाजी रात्री नाही. बरं, आमच्याकडे कधी कधी 2 भाज्या असतात, म्हणजे एक कडधान्य, एक पालेभाजी, एक वरण दाल वगैरे जे काही आहे, आणि राईस. सो मी हे सांगत होते की मी खूप लेस राईस ईटर होते. नावाला खायचे, पण मी खायचे एक घास. पण आता जेव्हापासनं मी इंद्रायणी खायला लागले, सो आय जस्ट क्रेव फॉर इट. मऊ भात खाते, म्हणजे मी आठवड्यातनं 2-3दा वगैरे खात असेल. मम्मी माझ्यासाठी वेगळा इंद्रायणी लावतात ते, कारण त्यांना इंद्रायणी फार आवडत नाही, आणि मला इंद्रायणी भात आवडतो. आणि मी खाते म्हणून ते की ती भात खाते, ते ह्याच्यात ते समाधानी होतात की माझी मुलगी हे खाते. सो मी ॲव्होकाडो टोस्ट पण खाते संध्याकाळी, म्हणजे जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा माझं इव्हनिंगचं एक काय म्हणते, मी घरीच कॅफे माझं बनवलेला असतो की मी ॲव्होकाडो टोस्ट, आणि माझी तिथे ते काही मी कॉफीज आणते बाहेरून. सो त्या पीत बसायचं, कुठेच बाहेर कॅफेला जायची गरज नाही. सो मी हे सुद्धा खाते आणि वरण भातसुद्धा खाते. आणि हेच माझं म्हणजे काय म्हणते, फिटनेसचं सिक्रेट किंवा हे आहे की जे मला मदत करते छान राहायला. कारण आणि तूप माझ्या डाएटमधला एक वन ऑफ दी मेजर इन्ग्रेडियंट आहे. सकाळी उठल्या गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप, 1 किंवा अर्धा चमचा तूप घालून, प्रत्येकाने आपापल्या स्किन आणि सगळ्यानुसार ते प्यायलं तर खूप छान असतं. सो मी ते पाणी रोज सकाळी पिते. त्यामुळे तूप वन ऑफ द मेजर इन्ग्रेडियंट आहे. किंवा कधी वरण भातावर कधीतरी घातलं आणि खाल्लं, त्याच्यासारखं सुख नाही दुसरं. पण आता हे सगळं आईनी बनवलं आहे, पण तुला स्वयंपाक किती जमतो आणि किती आवड आहे करायची, किंवा काय तू छान बनवतेस, की सगळे म्हणजे जेव्हा घरी येतात तेव्हा अरे हे बनवावं तर रुचिराने बनवावं? मला ना असं कधीच कोण म्हणत नाही की हे बनवावं तर रुचिराने बनवावं, कारण रुचिरा घरीच नसते ना. बट सगळ्यांना हे माहिती आहे की कधीतरी एकदा मी दिवाळी पार्टी किंवा असं घरच्यांसाठी होस्ट केली, की माझे सगळे मम्मीकडचे आले आहेत, माझ्या बहिणी आल्या आहेत वगैरे, तर मी सगळं छान बनवते. म्हणजे हा माझा कृष्णा इकडे आहे, माझं मेकअपचं सामान आहे. सो म्हणजे मी कोणाला खरं नाही वाटणार, म्हणजे माझी आई आणि माझ्या बहिणी किंवा हे लोक पण सांगू शकतील, यांनी पण माझ्या हातचं कधी ना कधी खाल्लं आहे. सो मी जेवण जे असतं ना, म्हणजे आता मला येतं सगळं, पण मी बनवत नाही. अर्थात आपल्याला वेळ कमी पडतो. आधी तर मला टीज केलं जायचं की नाही तुला येतं, पण तुला बनवायला लागेल म्हणून तू बनवत नाही, असं मम्मी नेहमी म्हणते. कधी बाबा मला कधी म्हणतात मम्मीपेक्षा छान झालं, असं सुद्धा मला बाबा म्हणालेले आहेत. कारण मी वन्स इन अ व्हाईल बनवते, आणि रोज मी सांगू का, मला रोज बनवून कंटाळा पण येणार, मला ते नाही जमणार. सो माझी आवडती भाजी आहे सिमला मिरचीची, कॅप्सिकम टमॅटो ही भाजी. भरून केलेली की नॉर्मल? नाही, मला नॉर्मल बनवता येते. भरीत वगैरे मी अजून तिथपर्यंत पोहोचले नाही आहेत. नॉर्मल आपल्या ज्या भाज्या असतात मी त्या सगळ्या छान बनवते. चपाती, सो सगळ्यांचं असं असतं ना की चपाती सगळ्यात लेट शिकतात. मला भाजी वगैरे काहीच यायचं नाही कॉलेज डेजमध्ये बनवायला वगैरे, कधीच नाही. किंवा मी किचनमध्ये पाऊलसुद्धा ठेवलं नव्हतं. बट जेव्हा मला असं फील झालं ना की कुकिंग इज अन आर्ट, आणि तेव्हा मला ते, कारण बिंग अन आर्टिस्ट मी आर्ट म्हणून ते कुकिंग एन्जॉय करायला लागले. की जेव्हा आपण
एवढं सगळं टाकून ते पदार्थ बनवतो ते काय कॉम्बिनेशन आहे ना, प्रपोर्शन. जसं आता मी आर्टिस्ट आहे तर मला माहिती आहे की कलर्सची सांगड कशी असते आणि तो कॅनव्हास कसा सुंदर दिसतो पेंटिंग पूर्ण झाल्यावर. ते फील मला मी पहिलं काहीतरी बनवलेलं तेव्हा आलं. जो मला आठवतं मी एक आमटी फोडणीला घालत होते, घरी कोण नव्हतं तेव्हा. आय वॉज ऑन कॉल विथ माय सिस्टर की मम्मी डाळ उकडून गेली होती आणि मला माझी बहीण सांगते, छोटी बहीण हा बरं, ती सांगते दीदी तेल टाक, ओके, त्याच्यात कढीपत्ता टाक, ओके, टाकला आणि सगळं टाकल्यानंतर डाळ टाकली आणि ती करपली कारण तेल गरम होतं, खूप तापलं होतं. सो मला हा अंदाजच नव्हता. सो मी थोडी थोडी डाळ टाकत होते. सो 2 फोडण्या मी वाया घालवल्यात कारण दोन्ही करपल्या. मग तिने सांगितलं थांब, शांत हो, कढई शांत होऊ देत, नवीन घे आणि गॅस कमी कर वगैरे. इथपासून माझी सुरुवात होती तेव्हा. सो दिस इज हाव आय स्टार्टेड इन द किचन. बट नाव आय नो एव्हरीथिंग की हां अगदी आणि मी क्विक बनवते फार. आणि जर तू म्हणशील माझ्या हातची फेवरेट डिश आहे, या भाज्या वगैरे तर सगळेच आहेत, पण मला माझ्या हातचा ॲव्होकाडो टोस्ट खूप आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो. मला काय म्हणजे बाबांना आवडतो मुळात, कारण हे एक्सक्लुझिव्ह हिरवं सँडविच वगैरे आपल्या आईवडिलांसाठी नवीनच आहे. कमॉन, म्हणजे त्यांना त्यांचं नवीन आहे खरंच बघायला. हो, पण आता मी खाल्ल्यापासून सगळ्यांना खूप युज्युअल झालं आहे. घरातलं एक वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टफ झालं आहे, डाएट स्टफ वगैरे. तर बाबा आवडीने खातात. सो मला असं असतं ना की तेव्हा मला कळतं की काय असते ना ती फिलिंग जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवून देतो समोरच्याला आणि तेव्हा जर खाल्ल्यावर ते कळतं. आणि बाबा म्हणजे ही विल नेवर रिॲक्ट, पण तेव्हा जेव्हा त्यांच्याकडनं ती रिॲक्शन येते तेव्हा असं वाटतं ओके, म्हणजे मी चांगलं बनवलं आहे किंवा ते खातायत वगैरे असं. म्हणजे माझ्या घरी पण सेम, म्हणजे पोरीच्या हाताला चव आहे, फक्त वेळ मिळत नाही बनवायला. सो बेसिकली हे आहे. पण तुझं ऑल टाईम फेवरेट फूड काय आणि जे तू खूप क्रेव करतेस, म्हणजे डाएट असो नसो पण एक गोष्ट आहे जी खूप क्रेव होतेच? क्रेव म्हणजे मी म्हटलं ना, जे रेग्युलर खायला मला जे लागतं. आता सिन्स याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत नाही का. जसं की आता मी समजा रेग्युलर शूट वगैरे करते आहे तर मला घरी जाऊन घरचं जेवण खायचं असतं. मी म्हटलं ना, जसं सिम्पल मला एक पोळी भाजी खायची आहे किंवा चपाती भाजी भाकरी किंवा दाल राईस, तो इंद्राणी. जर मी खूप 12ला वगैरे पोचले, बरं मी असं नाही आहे का माझं की 7पर्यंतच खाते वगैरे, कारण जर मी 12, 1, 2पर्यंत जागते तर मी 7पर्यंत संध्याकाळी जेवले आणि नंतर नाही खाल्लं असं नाही होऊ शकत. सो प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं आहे. सो हेही मी यामार्फत सांगू इच्छिते की सगळेजण सांगतात ना की सूर्यास्ताच्या आधी खाल्लं पाहिजे. येस, इट इज करेक्ट ॲज वेल. ते काही जणांना सूटसुद्धा करतं. बट आय वुड जस्ट सजेस्ट की अंडरस्टँड युअर बॉडी टाईप. तुम्हाला बघा आणि मग हो, तुम्हाला भूक लागली तर खा, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो असं नका करू. आणि त्यामुळे मला हेच सूट करते ओव्हर द इयर्स की झोपायच्या 2-3 तास आधी आपलं जेवण किंवा लास्ट मील म्हणा ते काही ना काही असलं पाहिजे आपल्याला शरीरात. कारण आपण काम करत असतो, परत पुढे 7 तासांचा गॅप असणार असतो झोपेचा. सो या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मग ते माझे मील्स मी डिझाईन केलेले आहेत किंवा झालेले आहेत. सो जसं म्हटलं की शूट टाईम्समध्ये मी असं घरच्या खाण्याला क्रेव्ह करते, पण जेव्हा मी कुठे इंटरनॅशनल टूर असेल माझी कामासाठी, सो तेव्हा जर मी कुठल्या इंडियातल्या गोष्टींना क्रेव्ह करत असेल तर ते म्हणजे ऑफकोर्स आईच्या हातचं जेवण. बट अपार्ट फ्रॉम दॅट वडापाव आणि पाणीपुरी. आणि दीज आर द फर्स्ट थिंग्स की म्हणजे मी आल्यावर दुसऱ्या दिवशी हे आणून खाते किंवा जाऊन खाते किंवा घरी बनवायला सांगते आईला पाणीपुरी. सो या 2 गोष्टी डेफिनेटली माझा वीक पॉईंट आहेत. आणि स्वीटमध्ये म्हणशील तर मी अगेन फार स्वीट खात नाही. अगेन ते बाय फ्लुकच आहे, असं काही मी ठरवून वगैरे वर्जित केलेलं नाही आहे. हां, पण मला मोदक खूप आवडतो आणि मी मोदकम इज माय फेवरेट. आई असं छान मोदक बनवते संकष्टीला, सफेद तुपाची धार आणि त्याच्यावर केशर इमॅजिन. आणि म्हणजे खूप छान. हे सगळ्या गोष्टी मला फार आवडतात. सो म्हणजे तुझं डाएट कसं आहे आणि तुझं हे फिटनेस तर आज हे आम्हाला कळलं आहे, पण जाता जाता एक क्विक अँड इझी मंत्र तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील की हा फॉलो करा, बाकी सब इझी आहे, बाकी काहीच करायची गरज नाही? ओके, सो अबाउट फिटनेस, अबाउट युअर मील्स, मी आता ऑलरेडी माझ्या बोलण्यात सगळंच आलेलं आहे. बट एक मंत्र मी एक सांगू का? लिसन टू युअर बॉडी, ॲज सिम्पल ॲज दॅट. बट हे तुम्ही म्हणाल की लिसन टू युअर बॉडी म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला आज जायला लागेल आणि खरंच तुम्हाला ते कळायला लागेल की. आणि स्वतःचं मन मारू नका कधीच, बट स्वतःच्या शरीराची काळजीसुद्धा घ्या. म्हणजे मग कितपत आता प्रत्येकावर डिपेंड करतं. काही जणं स्वतःवर खूप छान कंट्रोल असलेले असतात, बट तसे नसाल तर सेल्फ लव्ह इज द बेस्ट
थिंग अजून काय म्हणू की स्वतःला आरशात बघून मी छान दिसलो पाहिजे याच्यासाठी काय करता येईल ते करा. मग कधीतरी स्वतःला खुश ठेवायचं. अगेन डिपेंडिंग ऑन युअर बॉडी टाईप आणि हेल्थ इश्यूज तुम्हाला तुमचं डाएट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. मी तर हे अगदीच सांगते माझ्या एक्सपिरियन्सनुसार. आणि आवडतं ते खा, बट शरीरावर प्रेम पण करा आणि त्यामुळे कुठे कंट्रोल करायचं ते स्वतः जाणून घ्या. आणि फिटनेस, सो योगा करा, एक्सरसाइज करा. म्हणजे जरी तुम्ही आज वडापाव खाल्लाय, उद्या छान स्क्वॉट्स करा, सूर्यनमस्कार करा, बेसिक घरच्या घरी या एक्सरसाइजेस ज्या करू शकतो सो हे करा. सो हे सगळं वर्कआउट आणि डाएट हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि नॉट जस्ट स्क्रीनवर दिसण्यासाठी किंवा फोटोज आमच्यासाठी वगैरे असं नाही, सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. सो दॅट आपण 60-70मध्ये पण मस्त 20-30चे दिसू. थँक्यू सो मच रुचिरा, हे सगळं तू आम्हाला दाखवलंस फायनली आणि मी पण तुझ्या टिप्स फॉलो करणार आहे. सो तुम्हाला कसं वाटलं आहे व्हॉट्स इन रुचिराज लंच कमेंट करत सांगा. आणि थँक्यू सो मच रुचिरा. तू म्हणजे आईला सुद्धा थँक्स सांग की आईने एवढं हो येस. आणि अतिशा जेवण जाणार आहे. थँक्यू थँक्यू सो मच.